हॅलो एव्हरीवन. एक्झिक्युशन ऑफ द डिक्रीच्या आधी आपण एक प्रश्न पाहणार आहोत. डिस्कस द डिफरंट स्टेजेस ऑफ सूट फ्रॉम द इन्स्टिट्यूशन टिल इट्स फायनल डिटर्मिनेशन. हा जो प्रश्न आहे तो इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि याच्यामुळे आपल्याला आपल्या जो दावा दाखल केलेला आहे तो कशा पद्धतीने चालतो, कशा पद्धतीने तो एक एक स्टेज पुढे जातो हे आपल्याला कळणार आहे. सो हे आन्सर मी प्रिपेअर केलेलं आहे. याच्यामध्ये पहा, इंट्रोडक्शनमध्ये लिहिलेलं आहे, द नॉर्मल रूल ऑफ लॉ इज दॅट सिव्हिल कोर्ट्स हॅव ज्युरिस्डिक्शन टू ट्राय ऑल सूट्स ऑफ सिव्हिल नेचर एक्सेप्ट सिव्हिल प्रोसिजर कोड. याच्यामध्ये जे क्रिमिनल नेचरचे जे सिव्हिल प्रोसिजर कोड जे आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल सोडून बाकी सगळ्या केसेस याच्यामध्ये हँडल केल्या जातात. ओके, सूट्स ऑफ सिव्हिल नेचर सगळ्या काही केसेस. इन्स्टिट्यूशन ऑफ सूट कसं केलं जातं ते पहा आधी. अ सूट is a civil proceeding instituted by the presentation of the plaint. पहिल्यांदा प्लेंट दाखल केला जातो. देर आर 4 इसेन्शियल ऑफ अ सूट. पहिलं अपोजिंग पार्टी पाहिजे, इथे सब्जेक्ट मॅटर पाहिजे इन डिस्प्यूट, आणि कॉज ऑफ ॲक्शन पाहिजे, आणि रिलीफसुद्धा पाहिजे. या 4 गोष्टी असतील तर आपण एखादा दावा दाखल करू शकतो. एव्हरी सूट मस्ट बी इन्स्टिट्यूटेड बाय द प्रेझेंटेशन ऑफ द प्लेंट इन डुप्लिकेट. हा प्रश्न आपण ॲक्च्युली पाहिलेला आहे, पण हा सोप्या पद्धतीचा प्रश्न मी प्रिपेअर केला आहे म्हणून पुन्हा शिकवते आहे. एव्हरी सूट मस्ट बी इन्स्टिट्यूटेड बाय द प्रेझेंटेशन ऑफ द प्लेंट इन डुप्लिकेट ऑर इन सच अदर मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय द कोड. डुप्लिकेट मॅनरमध्ये आपल्याला एक हे द्यायचं आहे, प्लेंट द्यायचं आहे, किंवा कोडमध्ये जे सांगितले त्या पद्धतीने आपण सूट दाखल करायचा आहे. बाय द प्लेंटिफ हिमसेल्फ ऑर बाय हिज ॲडव्होकेट ऑर बाय हिज रिऑर्गनाइज्ड एजंट, किंवा तो एजंट थ्रू सुद्धा हे काय करू शकतो, सूट दाखल करू शकतो. or by any person duly authorized by him. A plaint must be presented to the court or to such officer as it appoints in that behalf. ते प्लेंट आहे ते कुणाला सादर करायचं आहे, त्या ऑफिसरला किंवा त्या कोर्टाच्या याच्यासमोर, त्यांनी जे कोर्टाने जे ऑफिसर नेमलेला आहे त्याच्यासमोर. प्लेंट इज अ डॉक्युमेंट ऑफ स्टेटमेंट ऑफ क्लेम बाय प्रेझेंटिंग विच द सूट इज इन्स्टिट्यूटेड. इथं सूट इन्स्टिट्यूट करण्यासाठी प्लेंट दाखल करण्याची आवश्यकता आहे. Its object is to state the grounds upon which the assistance of the court is sought by the plaintiff. It is a pleading of the plaintiff. हे प्लीडिंग आहे. प्लेंटिफचं जे म्हणणं आहे ते मांडण्यासाठी त्यांनी प्लेंट दाखल करायचं आहे. When we expect assistance of court in our matter to get justice, plaint is very important document through which court can come to know what is actual fact happened. हे फार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ज्याच्यामुळे कोर्टाला कळून येतं की आपल्याबरोबर नक्की काय घडलं आहे ते. देअर आफ्टर द पर्टिक्युलर्स ऑफ द सूट विल एंटर्ड बाय द कोर्ट इन द बुक केप्ट फॉर द सेड पर्पज. मग हे जे पर्टिक्युलर्स आहेत ते सगळे पर्टिक्युलर्स कोर्टामध्ये जे एक बुक ठेवलेलं असतं, एक नोटबुक ठेवलेलं असते, बुक ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलं जातं. कॉल्ड ॲज अ रजिस्टर ऑफ सिव्हिल सूट्स. त्याला एक रजिस्टर असतं सिव्हिल सूट, त्याच्यामध्ये हे नोट डाऊन केलं जातं. आफ्टर द प्रेझेंटेशन द प्लेंट विल बी स्क्रुटिनाइज्ड बाय द स्टॅम्प रिपोर्टर. जो सगळं काही झाल्यानंतर त्याच्यानंतर प्लेंट काय केलं जातं, स्क्रुटिनाइज म्हणजे त्याचं चौकशी केली जाते बाय द स्टॅम्प रिपोर्टर. अँड इफ देअर आर एनी डिफेक्ट्स द प्लेंटिफ ऑर हिज ॲडव्होकेट विल रिमूव्ह देम. देअर आफ्टर द सूट विल बी नंबर्ड. पहा, जो दावा दाखल केला आहे, प्लेंट दाखल केलं आहे, प्लेंट दाखल केल्यानंतर त्याला काय केलं, स्क्रुटिनाइज केलं जातं, त्याचा अभ्यास केला जातो आणि स्टॅम्प रिपोर्टरकडून हे केलं जातं. आणि समजा त्याच्यामध्ये काही कमी असतील तर प्लेंटिफ किंवा त्याचा जो ॲडव्होकेट आहे तो त्या दुरुस्ती करतो आणि त्याच्यानंतर त्याला सूटला एक नंबर दिला जातो. ओके. एव्हरी सूट मस्ट इन्क्लूड द होल ऑफ द प्लेंटिफ्स क्लेम इन रिस्पेक्ट ऑफ द कॉज ऑफ. ठिकाणी कॉज ऑफ ॲक्शन त्यांनी मेन्शन केलेलं असलं पाहिजे. कॉज ऑफ ॲक्शनचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. Means every claim must be included in the plaint, that is all matters in dispute between the parties relating to the same cause of action should be disposed of in the same suit so as to prevent further litigation. त्यांनी सगळे कॉज ऑफ ॲक्शन त्यांनी त्या ह्याच्यामध्ये प्लेंटमध्ये मांडायला पाहिजे की कुठल्या कारणास्तव त्यांनी हा दावा दाखल केलेला आहे. आफ्टर द ॲडमिशन ऑफ प्लेंट बाय द कोर्ट. प्लेंट ॲडमिट केलं, कोर्टाने मान्य केलं, मग पुढे काय करायचं आहे, द प्लेंटिफ हॅज टू फाईल रिक्वायर्ड नंबर ऑफ कॉपीज ऑफ द प्लेंट. प्लेंटच्या किती कॉपीज सबमिट करायचे हे सुद्धा कोण सांगतो आपल्याला, स्टॅम्प रिपोर्टर सांगतो. सो वाईल आफ्टर द ॲडमिशन ऑफ प्लेंट बाय द कोर्ट द प्लेंटिफ हॅज टू फाईल रिक्वायर्ड नंबर ऑफ कॉपीज ऑफ द प्लेंट. देन विदिन 7 days he has to pay
requisite fees for the service of summons on the defendant. डिफेंडंटला जे समन्स पाठवायचे त्याची फी त्यांनी स्टॅम्पच्या स्वरूपामध्ये कोर्टाला जमा करायची आहे. ओके. While presenting the plaintiff has to produce the copies of all documents. प्लेंटिफनी जेव्हा प्लेंट सादर करतो तेव्हा त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स इथं सबमिट करायचे आहेत. ऑन विच ही सूज ऑर सिक्स टू रिलाय फॉर हिज क्लेम. त्याचा जो दावा ज्याच्यावर उभा आहे ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी तिथं सबमिट करायचे. अलॉंग विथ द प्लेंट ही हॅज टू गिव्ह द लिस्ट ऑफ सच अ डॉक्युमेंट अँड इफ ही फेल्स टू प्रोड्यूस द कॉपीज ऑफ डॉक्युमेंट देन दोज डॉक्युमेंट्स कुड नॉट बी रिसिव्ड इन एव्हिडन्स. तो जर काही डॉक्युमेंट्स देणं विसरून गेला असेल तर त्याचा एव्हिडन्स म्हणून वापर केलाच जात नाही. ॲट द हिअरिंग ऑफ द सूट विदाउट द लीव ऑफ द कोर्ट. म्हणजे कोर्टाची परमिशन घेऊन तो नंतर डॉक्युमेंट सबमिट करू शकतो, पण जर तसं केलं नाही तर त्याला ते एव्हिडन्स म्हणून वापरता येणार नाही. त्याच्यानंतर सर्व्हिस ऑफ समन्स हा दुसरी स्टेज आहे. वेन द प्लेंटिफ फाइल्स अ सूट द डिफेंडंट हॅज टू इन्फॉर्म दॅट द सूट हॅज बीन फाइल्ड अगेन्स्ट हिम अँड दॅट ही रिक्वायर्ड टू अपियर इन द कोर्ट टू डिफेंड इट. आता त्यांनी जो दावा दाखल केला आहे, प्लेंटिफनी सूट फाईल केलेला आहे, द डिफेंडंट त्याला डिफेंडंटला कळवायला पाहिजे ना, बाबा तुझ्या विरुद्ध आम्ही दावा दाखल केला आहे, तुझ्या विरुद्ध आम्ही केस फाईल केलेली आहे. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, त्यांनी पण कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी, त्याला स्वतःचं डिफेन्स करण्यासाठी, स्वतःला डिफेंड करण्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये हजर राहायला पाहिजे ना. आता द इंटिमेशन दॅट इज सूचना विच इज सेंड टू द डिफेंडंट बाय द कोर्ट इन टेक्निकली नोन ॲज अ समन्स. आणि त्याला मग समन्स थ्रू त्याला सूचना पाठवली जाते की बाबा रे अशा अशा व्यक्तीने तुझ्या विरुद्ध असा असा दावा दाखल केलेला आहे, अशी अशी केस फाईल केलेली आहे. अ समन्स इज अ डॉक्युमेंट इश्यूड फ्रॉम द ऑफिसर ऑफ अ कोर्ट कॉलिंग अपॉन द पर्सन टू whom it is directed to attend before the judge for the certain purpose. ह्याचा आहे समन्स कोण करतं, तो एक ऑफिसर असतो कोर्टाचा, तो काय करतो, समन्स लागू डिक्लेअर करतो किंवा समन्स बनवतो. एव्हरी समन्स शॅल बी साइन बाय द जज. प्रत्येक समन्सवर जजनी सही केलेली असायला पाहिजे. और बाय सच ऑफिसर अपॉइंटेड बाय हिम अँड इट शॅल बी सील्ड विथ द सील ऑफ द कोर्ट. त्याच्यावर सील असायला पाहिजे कोर्टाचा. अँड इट मस्ट बी अकंपनीड बाय द कॉपी ऑफ प्लेंट. आणि त्याला एक प्लेंटची कॉपीसुद्धा जोडलेली असायला पाहिजे. समन्स प्लस प्लेंट असं दोघांची कॉपी मिळून काय होतं, समन्स पाठवला जातो. सेंड टू अदर पार्टी whom court want to call upon in the court. Okay. A defendant to whom a summons has been issued may appear. कसा appear राहील, आता तो त्याला समन्स पोहोचलेला आहे, त्यांनी समन्स ॲक्सेप्ट केलेला आहे, मग तो कसा appear राहील, इन पर्सन, तो स्वतःहून appear राहू शकतो. और बाय प्लीडर हू इज ड्युली, म्हणजे प्रॉपरली त्यांनी एक हे अपॉइंट केलेलं आहे, त्याच्या थ्रू इन्स्ट्रक्टेड and who is able to answer all material question relating to suit. सूट संबंधात जो व्यवस्थितपणे उत्तर देऊ शकतो असा एखादा प्लीडर तो तिथं अपॉइंट करू शकतो किंवा इन पर्सन तो हजर राहू शकतो. किंवा तिसरा अजून एक मोड आहे, बाय द प्लीडर अकंपनीड बाय सम पर्सन एबल टू आन्सर ऑल सच क्वेश्चन्स. त्याच्या प्रश्नाचे याच्या संदर्भात जे काही प्रश्नांची उत्तर आहेत ती तो देऊ शकतो, अशा व्यक्ती थ्रू तो समन्स तिथं आपलं म्हणणं मांडू शकतो. द सर्व्हिस ऑफ समन्स is of primary importance as it is fundamental rule of the procedural law that a party must have a fair and reasonable notice of the legal proceeding initiated against him so that he can defend himself. This code prescribes various modes of service of summons upon the defendant. आता डिफेंडंट काय करतो, वेगवेगळे सर्व्हिस ऑफ समन्सचे वेगवेगळे मोड्स आपण आत्ता पाहिलेले आहेत सगळे काही, तर त्या थ्रू काय केलं जातं, समन्स पाठवलं जातं. तिसरा मुद्दा आहे रिटर्न स्टेटमेंट. अ रिटर्न स्टेटमेंट इज द प्लीडिंग ऑफ द डिफेंडंट इन दॅट ही डील्स विथ एव्हरी मटेरियल फॅक्ट विच इज अलेज बाय द प्लेंटिफ इन हिज प्लेंट. त्याच्यावर जे जे दावे दाखल केले, त्याच्यावर जे जे आरोप केलेले आहेत त्या प्रत्येकाचं उत्तर तो आता WS देणार आहे. अ डिफेंडंट इन हिज WS also states any new fact that are in his favor and he takes the legal objections against the claim of plaintiff. तो काय करेल, जे सगळं काही म्हणणं त्याच्या विरुद्ध जे काही मांडलेलं आहे त्याच्यावर तो उत्तर देईल आणि शिवाय तो नवीन काही क्लेम असतील ते Beside, he can also make a claim for set off or counter claim, a claim against the plaintiff presented in a civil proceeding. It is a claim set up in opposition to a previous claim
बाय द रिस्पॉन्डंट अगेन्स्ट द क्लेमंट. तो काय करेल, काउंटर क्लेम करेल. अ डिफेंडंट इन हिज WS हॅज टू डील विथ each allegation made in the plaint and he must also state whether he admits or denies each such allegation. तो ते मान्य करतोय की नाकारतोय हे सुद्धा तो त्याच्यामध्ये हे करणार आहे, लिहिणार आहे त्याच्या WS मध्ये. अ डिफेंडंट मस्ट विदिन 30 days फ्रॉम द सर्व्हिस ऑफ समन्स ऑन हिम. 30 दिवसाच्या आत त्यांनी हे काय करायचं आहे, सर्व्हिस ऑफ समन्स त्यांनी WS त्यांनी सादर करायचं आहे. Present a WS on his defense. However, the said period can be extended up to 90 days. हे 90 दिवसापर्यंत हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. A defendant is also bound to produce all the documents either in support of his defense or in support of his claim for set off or counter claim. Okay? आता पुढचा पॉइंट आहे appearance of the parties. On the day which is fixed in the summons for the defendant to appear, the parties to suit have to attend the court either in person or by his pleaders. When the plaintiff neither appears nor shows any sufficient cause for his non-appearance, then the court may dismiss the suit. आता appearance of the parties, यांनी प्लेंट दाखल केला आहे, यांनी WS सादर केलं आहे. आता सादर केल्यानंतर कोर्टाने त्याला एक नंबर दिलेला आहे आणि कोर्टामध्ये केस उभी राहिलेली आहे. मग अशा वेळेस दोन्ही पार्टींनी हजर आहे आणि जर समजा अशा वेळेस आयदर पार्टीनी समजा स्वतःहून हजर नाही राहिली किंवा प्लीडर थ्रू किंवा ॲडव्होकेट जे अपॉइंट केले त्यांनी हजर राहिले नाही, तर वेन द प्लेंटिफ नायदर अपियर्स नॉट शो एनी सफिशियंट कॉज फॉर हिज नॉन अपियरन्स, प्लेंटिफ स्वतःच हजर राहिला नाही तर द कोर्ट मे डिसमिस द सूट. कोर्ट अशा वेळेस काय करेल, केस डिसमिस करेल, सूट डिसमिस करेल. When the defendant who has been ordered to appear in person neither appears nor shows any sufficient cause for his non-appearance, then the court may proceed ex parte with the suit. जर समजा डिफेंडंटने सुद्धा हजर राहिला नाही, प्लेंटिफ हजर राहिला नाही तर डिसमिस ऑफ द सूट होईल आणि डिफेंडंट हजर राहिला नाही तर काय होईल, प्रोसीड द एक्स पार्टे विथ द सूट. त्यावेळेस एक्स पार्टे ऑर्डर केली जाईल. And where neither the plaintiff nor the defendant appears, then the suit is called out for hearing, then the court may dismiss the suit. आणि दोन्ही पार्ट्या हजर नाही राहिल्या तर ऑफकोर्स त्यांचं सूट काय होणार आहे, आपोआप डिसमिस केलं जाईल. ओके, पुढचा मुद्दा आहे डिस्कवरी आणि इन्स्पेक्शन. त्याला म्हणतात इंटरोगेटरीज. Sometimes it may appear to either of the parties that the nature of their opponent case is not sufficiently disclosed by their respective pleadings. कधी कधी त्यांची जी केस आहे काय आहे ती नक्की समोरच्या पार्टीला कळत नाही. अँड विथ द व्ह्यू टू अंडरस्टँड अँड फेस द कॉज ऑफ केस ऑफ ॲडव्हर्सरी ऑफ हिअरिंग. विरुद्ध पार्टीला कळायला पाहिजे ना काय काय केलेली आहे केस आपल्यावरती. each party is entitled to know beforehand all the material facts which constitutes the case of his opposite party, as well as he is also entitled to have knowledge of all those documents which are in possession or power of his opposite party and which are relevant to the issue in the suit. आपल्यावर जे दावा दाखल केलेला आहे किंवा आपल्यावर काय काय ॲलिगेशन्स लावलेले आहेत किंवा आपल्यावर कुठले आरोप केले आहेत हे दोन्ही पार्टीला कळायला पाहिजेत. आणि आपल्याला जे दावा दाखल केलेला आहे किंवा अपोजिट पार्टीने आपल्यावर काय काय दावे दाखल केलेत किंवा आपल्याला काय काय कुठले कुठले आरोप केलेत हे दोन्ही पार्टीला कळायला पाहिजे. डिस्कवरी मीन्स टू कंपेल द अपोजिट पार्टी टू डिस्क्लोज व्हॉट ही हॅज इन हिज पोझेशन ऑर पॉवर. डिस्कवरी म्हणजे काय, त्याच्या पोझेशन किंवा पॉवरमध्ये काय काय त्यांनी त्याच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स आहे हे सुद्धा समोरच्या पार्टीला कळायला पाहिजे. वेन द इन्फॉर्मेशन ॲज टू मटेरियल फॅक्ट्स इज रिक्वायर्ड, then a party is allowed to put a series of questions to his adversary, that is opposite party. These questions are called as the interrogatories, that is question which compel opposite party to disclose. मग अशा वेळेस काय केलं जातं, डिस्कवरी केली जाते, इन्स्पेक्शन केलं जातं, म्हणजेच इंटरोगेटरीज केले जातात. म्हणजे अपोजिट पार्टीला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांथ्रू त्याच्याकडे काय काय आहे हे जाणून घेतलं जातं. ओके, आता इथून पुढे सुरू होतं फर्स्ट हिअरिंग, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.